हॅलो क्यूटीज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। तो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये। सो गाइस, मला एका मेकअप ब्रँड कडून PR पॅकेज आले हे यूट्यूब कोलॅबोरेशन साठी। हे प्रोडक्ट यूज करून मला शॉर्ट मध्ये प्रमोशन करायचं आहे। सो ते तर मी करणारच आहे। मग त्यासाठी मी आता रेडी होत होती त्या व्हिडिओसाठी। सो मी विचार केला क्यों ना एक क्विक गेट रेडी विथ मी बनाया जाए। सो हा व्हिडिओ असणार आहे गेट रेडी विथ मी। एकदम फास्ट पटपट पटपट आपण सगळं करणार आहोत आणि माझी बडबड काय सतत सुरूच असते, ती पण तुम्हाला आधीमध्ये बघायला मिळेलच। हे PR पॅकेज मला कसं मिळालं किंवा त्या PR पॅकेज मध्ये मला कोणते कोणते प्रोडक्ट आलेले आहेत हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा। सो गाइज, आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय आणि मी आता फेसवरती काहीही लावलेलं नाहीये आणि एक दोन पिंपल्स आहेत आता माझ्या फेसवरती जे नवीन नवीन ताजे ताजे आलेले आहेत। आणि मला हे YouTube शॉर्ट्स साठी एक PR पॅकेज आलेलं आहे, म्हणजे YouTubeच्या जर्नीमध्ये पहिलं PR पॅकेज आहे हे माझं मेकअपचं। सो मग आपण सुरू करूयात आता मेकअपला। तुम्हाला पण असे PR पॅकेजेस मिळवायचे असतील, म्हणजे एकदम 1000 सबस्क्रायबर्स 1000 फॉलोअर्स जरी असतील तरी सुद्धा तुम्हाला मिळू शकतात। आता तुम्हीच सांगा ना, 1,000 रुपये लिपस्टिक मेकअप हे ते घालवण्यापेक्षा जर हे बार्टर मध्ये तुम्हाला फुकट फ्री मध्ये मिळत असेल तर वाय नॉट, का नाही घ्यायचं। तर हे तुम्हाला सुद्धा मिळू शकतं असं PR पॅकेज, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे स्किन केअर मेकअप ब्रँड्स चांगले चांगले असणारे मेकअप मिळू शकतात। सो त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ केलाय की ते कसं तुम्ही मिळवू शकता वगैरे, किंवा इंस्टाग्रामवरून पैसे कसे मिळवायचे हे सगळं काही सांगितलेलं एक व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे। सो माझं YouTube चॅनल तुम्ही बघा आणि त्याच्यावरती बरेच हेल्पफुल व्हिडिओज आहेत तुमच्यासाठी। सो ते बघा आणि तुम्ही पण मिळवा असं सगळं यार फ्री मध्ये। सो आपण सुरुवात करूया आता मेकअपला। पहिली गोष्ट म्हणजे ही आहे माझी बॅग आणि याच्यामध्ये माझा मेकअप आहे। वेट, हे नव्हतं दाखवायचं। सो इसमें है मेरा सब स्किन केअर आणि केस हे टाय केले नाहीत ना त्यामुळे। आणि या पाऊच मध्ये आहे सगळं मेकअप रिमूव्ह करण्याचं जे सामान असतं ना ते। आता मी बघा किती हुशार आणि शहाणी मुलगी आहे। एका पाऊच मध्ये मी सगळं स्किन केअर ठेवले, एका पाऊच मध्ये मेकअप रिमूव्ह करायचं सगळ्या गोष्टी ठेवलेत, एका पाऊच मध्ये तिकडे एक बॉक्स एक मिनिट दाखवते, आणि एका पाऊच मध्ये लिपस्टिक्स लायनर्स वगैरे सगळं आहे या पाऊच मध्ये। या पाऊच मध्ये सगळं लिपस्टिक्स वगैरे ठेवलेलं आहे मी। आणि अजून एक आहे माझं हे वालं, जे तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल, याच्यामध्ये खूप सारा मेकअप आहे। आणि असेच अजून 4-5 मोठे मोठे डब्बे आहेत जे घरी आहेत, त्याच्यामध्ये तर खूप जास्त मेकअप आहे। सो आता मी सुरुवात करते जे आता मी सध्या प्रोडक्ट यूज करते त्याच्यापासून। लेट्स गो। आणि सगळा मेसी होणार आहे टेबल माझा आता, बट इट्स ओके। सो गाइज, मी आता फेस मस्तपैकी क्लीन करून घेतले वेट वाईप्सनी आणि आता मी सुरू करते मेकअपला। सगळ्यात पहिल्यांदा तर आपण करणार आहोत टोनर अप्लाय पूर्ण फेसवरती। आणि मी खादी ब्रँडचं टोनर यूज करते, पण त्याची बॉटल खूप मोठी आहे एवढी अशी, मग ती प्रत्येक ठिकाणी मला कॅरी नाही ना करता येत। त्यामुळे मी या रोज वॉटरची छोटी बॉटल एक रिकामी झाली होती माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी घेतले ते प्रोडक्ट। पहिल्यांदा केस टाय करते। माझ्या कॅमेराला बहुतेक समजत नाहीये की नक्की फोकस करू तर करू कुठे, केसांकडे की तोंडावरती। अरे बापरे, ये क्या कर रही हूँ ही शेंडी, ते खूप वियर्ड दिसत होतं। तरी वेगळं कर। बाय द वे, हे केस कट केल्यापासून मला मजा येते या केसांसोबत खेळायला। सो आता आपण सुरू करूयात मेकअप करायला। पहिल्यांदा स्किन केअर आणि देन मेकअप। सो हे आहे टोनर जे मी तुम्हाला सांगितलं। आणि लगेच नसतं पुढच्या प्रोसेस पटपट करायच्या, ते प्रोडक्ट पहिला ऑब्झर्व करून द्यायचं स्किन मध्ये, देन पुढचं जे नेक्स्ट स्टेप असेल ती करायची असते। समजलं? तरी पण आहेच अजून, मी मिरर घेऊन येते तोपर्यंत सुकेल हे। आले मी। अरे यार, कहाँ पर रोकू मैं ये सब झमेला, नाही तर काय।
आता फक्त मी हा पसारा करून ठेवलाय तेव्हा कोणी कस्टमर नको यायला, नाहीतर बँड वाजल. मला सुचत नाही मग. अरे बाप रे बाप. आता हे आहे सिरम. मेकअप प्रोडक्ट कोणत्या स्किन टाईप कशी ओळखायची वगैरे या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा मी व्हिडिओज बनवलेले आहेत, जे तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल असणार आहेत. सो तुम्ही ते सुद्धा बघू शकता. इट्स डन. त्यानंतर येतं आता आपलं मॉइश्चरायझर. तुम्ही बोला बघू एकदा. खरंच बोलला. छान छान असंच ऐकायचं सगळं. मग चला बघू. लाईक करा व्हिडिओला, एक छानशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि तुमच्या बेस्ट फ्रेंडला नाहीतर बहिणीला हा व्हिडिओ पाठवा. माझी मैत्रीण अशी दमवते सारखी फोन. हॅलो. आणि इकडे मिरर आहे म्हणून मी इकडे बघून पण करतेय. सो तुम्ही असं नका वाटून घेऊ की कॅमेरा पुढे ठेवला आणि बघते तिसरीकडेच. सगळ्या नेकला वगैरे पण लावून घ्यायचं ते प्रोडक्ट सगळं. हे आहे कन्सिलर, जे माझे जे पिंपल आहेत ते लपवण्यासाठी मी यूज करते. म्हणजे 1-2 पिंपल आलेत मला या गालावरती, जे मेकअप मधून उठून दिसायला नको म्हणून आपण हे लावतोय. आणि डोळ्यांच्या खाली थोडंसं डार्क असतं ना, सो तिथे पण हे लावून घ्यायचं. आणि मी मोस्टली हातानेच लावणं प्रेफर करते. आणि आता हे आहे मॅकचं फाउंडेशन, मॅक, जे मी यूज करणार आहे. आणि मला जास्त नाही आवडत लावायला, म्हणजे एकदम भरून भरून असं नाही आवडत मला. तेवढं थोडंसं लावलं की कसं नॅचरल छान लुक येतो. नाहीतर उगीच, आणि जसं आपण वरती फेसला लावलंय तसंच नेकला पण लावायचं, नाहीतर वर पांढरं खाली काळं, खाली काळं वर पांढरं, तसं होईल. आणि मला मोस्टली ना कंटाळा येतो नेकला फाउंडेशन लावायला, त्यामुळे मी जास्त करून प्रेफर करते की मी स्टिक, जी फाउंडेशन स्टिक आहे ना ती यूज करावी. दाखवते एक मिनिट मी. यार म्हणजे मी हे ब्रँडची नावं सांगणं योग्य आहे का? म्हणजे बऱ्यापैकी लोक नाहीत सांगत कोणता ब्रँड, म्हणजे काय बोलतात की फ्रीमध्ये का त्यांचं प्रमोशन करायचं असं. तर ही वाली मेकअप स्टिक आहे ना, ही कमी पैशाची आणि खूप भारी आहे. मी ही पहिल्यापासून यूज करते. जेव्हा मी मेकअप करायला सुरुवात केली होती ना एकदम आधी, तेव्हापासून मी हीच यूज करते, कारण मला ही सूट पण होते. याचं टेक्स्चर पण छान आहे आणि ही यूजसाठी पण मस्त आहे. हे बघा, लगेच ही होऊन जाते नॅचरल अशी. ती काहीतरी लावलंय तिथे असं पण वाटत नाही आहे. असं मी ती फेसला नाही लावत, पण फक्त नेकला वगैरेच लावते. आणि कधी कधी जर मला वाटलं कंटाळा आला आहे फाउंडेशन वगैरे लावायचा, तेव्हा फक्त मी ते फेसला लावते फाउंडेशन स्टिक. आणि हे असं डॅब डॅब करत बसायला मला खूप यार कंटाळा येतो, बोर होतं. असं 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 करायचं नसतं खरं, पण डॅब डॅबच करून फाउंडेशन लावायचं असतं असं 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 असं. पण ते करायला खूप कंटाळा येतो यार, किती वेळेपर्यंत ते करत राहायचं ना. मग कुठेतरी माझा असा हात जातोच असं पटकन असं असं, पण तसं नसतं करायचं. तुम्ही कोणत्या कंपनीचं फाउंडेशन यूज करता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके. ओठ बंद करायचे नेहमी, नाहीतर मी जेव्हा मेकअप कोलॅबरेशनसाठी जाते ना, तेव्हा बऱ्यापैकी मेकअप आर्टिस्ट मला ओठ बंदच करायला नाही सांगत. आणि बंद करायला लागली तरी बोलतात नको बंद करू, आणि सगळं ओठाला पण फाउंडेशन लागतं. छी, मला तर खूप खराब वाटतं ते, बिलकुल नाही चांगलं वाटत. सो आपलं फाउंडेशनचं काम झालेलं आहे. पटपट पटपट एकदम करायचा मेकअप. हे काय झालं, इट्स डन. फक्त एवढं लावलं कसं अशी एकदम भूतनी दिसते, पांढरी पांढरी. जेव्हा काजळ वगैरे सगळं येणार ना तेव्हा मस्त. आणि जास्त वेगळ्या वेगळ्या शेडचे फाउंडेशन्स वगैरे पण नाही लावत बसत, एकातच काय असेल ते करून. ओके. सो आता काय करायचंय मला सुचतच नाही कधी कधी मेकअप करताना की आता नेक्स्ट काय करायचंय. हा ओके, हे तर झालं, पण आता नेक्स्ट काय, असं होतं. सो आता मी ब्लश करून घेणार आणि मग मी कॉम्पॅक्ट लावणार. म्हणजे उलटं करते मी. त्याचं पण रिझन आहे की ब्लश कधी कधी जास्त होतो ना, तर वरून कॉम्पॅक्ट लावलं की थोडं ते इक्वल वाटतं त्यामुळे. आणि हे आहे माझ्याकडे पॅलेट,
रंगबिरंगी. आता कोणता शेड लावू मी? मोस्टली ना एवढे सगळे शेड्स आहेत, पण माझं एक जुनं पुराणं पॅलेट आहे जे खूप खराब झालंय, दाखवण्याची लायकीचं नाही राहिलेलं, पण मी दाखवते. हसू नका हा प्लीज. आणि घरी पण आहेत, पण हे माझ्या नेहमी सोबत असतं, कारण मला त्यातले शेड्स जे आहेत ना ते आवडतात आणि ते खूप सुंदर दिसतात. सो मी तेच यूज करते. आणि हे मी आपल्या शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील जी सिरीज होती ना त्याच्या सेटवर पण मी हे न्यायची ना, तर तिथल्या काही मुलींनी ते माझं तोडून टाकलं, त्यामुळं ते तसं झालंय. म्हणजे मी नाही तोडलं, ते तिथल्या मुली यूज करायच्या ना घेऊन माझं, तर त्यांनी तोडून टाकलं ते. थोडंसं नाकाला पण लावते मी, जेणेकरून छान वाटेल. क्यूट क्यूट क्यूट. थोडंसं इथे लावून घ्यायचं, एकदम थोडं, जास्त. आणि मोस्टली ना ब्लश लावताना ना जे स्माइल करायची अशी, जेणेकरून जे आपले हे आहेत ना गाल अशी गुबी गुबी ते वरती येतात असे स्माइलनी, आणि मग त्याच्यावरती फक्त लावायचं ब्लश. हे बघा, आणि इथपर्यंत पूर्ण जायचं इथून हे. आणि जेव्हा प्रोडक्ट आपण घेतो ना असं यातून, तेव्हा ते हातावरती असं झाडून घ्यायचं थोडं. आहे असं नाही लावायचं, मग खूप जास्त लागणार. असं झाडायचं आणि जे ब्रशला उरलेलं शेवटचं जे प्रोडक्ट आहे तेच लावून टाकायचं. ओके. आता बघा ब्लश कसं नॅचरल वाटते. जर मी कॉम्पॅक्ट लावला नंतर ब्लश लावला असतं ना, मग ते जास्त असं ओव्हर थोडंफार वाटतं, आणि मला ते नाही आवडत खूप जास्त असं हे करायला. सो आणि तुम्हाला माहिती आहे आय शॅडो पॅलेट जे असतं ना, मी मग अशी दाखवलं तुम्हाला, इकडे फोटो लावते, ते ना लहानपणी खूप असं वाटायचं की यार तसं कलरफुल आय शॅडो पॅलेट आपल्याकडे पण पाहिजे, पण तेव्हा मिळायचं नाही यार एवढं मोठं, आणि तेव्हा महाग वाटायचं ना ते खूप. कारण मम्मी पप्पांकडून मागायचो आणि त्यांना वाटायचं काय हे रंगीबिरंगी कलर घ्यायचे असे एवढे महागडे, त्यामुळं ते एक ड्रीम असायचंच नेहमी. आणि छोटे छोटेसे ते आय शॅडोवाले पण मिळतात, त्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट असतं, सगळं असतं ना, ते वालं पण मी लहानपणी यूज केलंय खूप. म्हणजे नाही का खूप मजा यायची ते घ्यायला. तुम्ही पण केलंय का? सो आता मी लावतीये लिप ऑइल. थोडंसं संपत आलं ते. जास्त मेकअप वगैरे करून घराबाहेर नाही ना पडत, फक्त नॉर्मल नॅचरल तुम्हाला हवं असतं, तर तेव्हा तुम्ही हे लिप ऑइल फक्त यूज करू शकता. मला तर जाम आवडतं, मी रात्री झोपताना लावून झोपते, सकाळी एवढे भारी दिसतात ना ओठ, मस्त. अरे यार मला ती लिपस्टिक लावायची होती, ती PR पॅकेजवाली जी मला भेटली आहे कोलॅबरेशनमध्ये. वेडीच आहे मी, विसरूनच गेलो. एक सेकंड, आपण ती लावूया, कशी आहे बघूयात यूज करून. पहिल्यांदा मस्कारा वगैरे बाकी सगळं लावून घेते आणि मग आपण ते लिपस्टिक वगैरे, कारण त्याचा व्हिडिओ पण बनवायचा आहे ना मला. आता थोडी थोडी बरी बरी दिसत जाणार मी, कारण मग अशी फक्त पीठ थापल्यासारखं दिसत होतं. आता आपण मस्कारा लावूयात, नाही आयलाइनर लावूयात पहिला, ते जे आहे ते. मी तर त्याच्याबद्दल विसरतेच सांग. आणि त्यांनी त्या बॉक्समध्ये हे असं पॅकेजिंग दिलंय. हे मी अशा थोड्याशा अशा शेड नाही कधी यूज केला मी, सो आज मी आय थिंक पहिल्यांदा करते न्यूड शेड वगैरे अशा थोड्याशा. आणि हे माझ्या स्किन टाईपला आय थिंक जाईल, सो आपण चेक करूयात. हे मी लिपस्टिक मोस्टली बेबी पिंक और पिंक, सॉफ्ट पिंक कलरचीच यूज करते. असं काहीतरी पहिल्यांदाच यूज करते मी, वेगळा असा शेड. सो बघूयात आपण कोणत्या कलरचं लावू यार मी. ओ नाईस यार, हे तर जाम सुंदर आहे यार. हे बघा, एकदम पेन उठवल्यासारखं उठते ते. हे बघा, मस्त, एक नंबर. मला जाम आवडलं यार हे. एकदम सॉफ्ट उठते, हे खूप सुंदर आहे यार. सिरियसली हे मी प्रमोशन करणारच आहे त्याचं, पण हे लिटरली तुम्ही घेऊ शकता यार, खूप जाम भारी आहे. हे बघा, दिसत असेल तुम्हाला, खूप सॉफ्ट असं लागतंय ते, एकदम नॅचरल. आवडलं मला. उगीच तारीफ मी खोटी नाही करत कोलॅबरेशन या ह्याच्यासाठी, प्रमोशनसाठी. सिरियसली ते चांगलं आहे, सिरियसली. आणि हे आहे ब्लॅक कलरचं, पण यांनी कलरफुल का पाठवलेत मला समजत नाही. पण मी ग्रीन कलर, मला नाही वाटत मी ग्रीन कलर यूज करेन. मिररमध्येच बघून लावते, नाहीतर माती होईल सगळी.
पडलं पडलं पडलं. आणि गाईज मी तुम्हाला सांगू काय की इंटरेस्टिंग गोष्ट. अरे वा, हे पडत नाही. असं पूर्ण केलं तरी सांडत नाही. हे नको मजा करायला, नाहीतर अचानक पडायचं सगळे, परत माती व्हायची. मला ना पहिला आयलायनर लावता येत नव्हता आणि बऱ्याच जणांना येत पण नाही. तर मी काय करायची माहिती आहे का, दिवसभर घरी अशी लायनरचे डब्बे घ्यायची ना, आरशासमोर लावत बसायची, धुवायची लावायची, धुवायची लावायची नेहमी. आणि तसंच करत करत मी शिकले आयलायनर लावायला. ह्याच्यापेक्षा मला ते पेन्सिल आवडलं. हे पण छान आहे, पण लावून बघतो व्यवस्थित. नाही यार, हे छान लागतंय. पहिल्यांदा काय झालं, मी जास्त वेळ ओपन ठेवलं ना, त्यामुळे ड्राय पडलं असेल कदाचित ते. आणि हे पॅकेजिंग पण ह्याचं म्हणजे आतलं जे आहे ना ते मस्त आहे. पूर्ण आत गेल्याशिवाय ते प्रोडक्ट येतच नाही, म्हणजे सांडायची पण हे नाही भीती की आपण, आणि ओपन ठेवलं तर हे प्रोडक्ट उडायची पण भीती नाही. मस्त आहे, आवडलं मला. डोळ्यांना जे प्रोडक्ट लावतो ना आपण, ते मला सगळ्यात जास्त आवडतात. ते डोळे मला खूप आवडतात आणि सगळेजण माझ्या डोळ्यांची तारीफ करतात. त्यामुळे ते डोळे अजून सुंदर किती करता येतील त्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. मला म्हणजे माझे डोळे अजून सुंदर बनवायचा. त्यामुळे मला आय प्रोडक्ट तर आवडतातच आवडतात. आणि यार तुम्ही ना आयलायनर वगैरे चेक करूनच चांगल्या ब्रँडचंच घेत जावा, कारण आय प्रोडक्ट जे असतात ना ते खरंच खूप बघून घेणं गरजेचं आहे. कारण काय काय आयलायनर माहिती आहे का, मी एकदम लहान होते आणि कमी पैशात मिळते म्हटलं मी घेऊन टाकायची पटकन. म्हणजे तेव्हा मला काहीच समजत नव्हतं एवढं, पण मेकअपची आवड होती ना त्यामुळे मी घ्यायची. आता चमचनायची डोळ्याला खूप, त्याच्यामध्ये खूप हार्म केमिकल असतं. मग तुम्ही तसं अजिबात यूज करू नका, ते डोळ्यासाठी खूप घातक असू शकतं. पण मला चमचनलं ना तर मी घाबरून ते यूजच नाही करायची. त्यामुळं मस्कारा काय मी लॅक्मेचा यूज करते छानसा, जो मी माझ्या दीदीचा ढापलेला आहे. दीदी हा व्हिडिओ बघत असेल तर ती मनातल्या मनात बोलली असती व्हिडिओ बघताना, माझा घेतलाय आणि मी बोलते त्याआधी दीदी मी सांगते मी तुझा ढापलाय. माझ्यापेक्षा जास्त माझ्या घरी कोणच म्हणजे असं मेकअपमध्ये जास्त इंटरेस्टेड नाहीये. दीदी कधीतरी कसं काहीतरी खरेदी करते, ते पण मी ढापते. कारण मनानं तर आणत नाही ना, ती घेऊन येत नाही. कारण तिला माहिती आहे मी मस्त मस्त ब्रँड्स असे खरेदी करते, छान छान प्रोडक्ट्स. त्यामुळे ती त्यात आमच्यामध्ये पडत नाही मला द्यायचं, कारण त्यांना माहिती आहे मला लागलं की मी पटकन घेऊन टाकते. कसं वाटते, काळं काळं दिसते. सो आता डोळ्यांचं आपलं सगळं झालेलं आहे. काजळ मी मोस्टली स्किपच करते, कारण मला नाही काजळ म्हणजे सुंदर दिसतं पण थोडंसं ते जरा अवघड विषय आहे काजळचा. म्हणजे डोळ्यातून खाली वगैरे येतं आणि काजळने डोळे खूप काळे होतात. त्यामुळं पण तरी पण आजसाठी मी थोडंसं लावून बघते जरा कसं वाटते. फक्त कॉर्नरला लावणार आहे मी, सगळ्या डोळ्यांना नाही लावणार आहे. बस, इट्स डन. अजून मेकअप नाही झालेला आपलं. आता लिपस्टिक येणार आणि एक बिंदी छोटीशी. आता हे वेस्टर्न आहे माहितीये, पण मला बिंदीशिवाय नाही जमत बाबा. बिंदी तो चाहिए. ओके, सो मला सांगायला आवडेल की मला 3 आयलायनर आलेत आणि 2 लिपस्टिक आलेत. ओके, म्हणजे ओरिजिनल असं मस्त छान वाटतंय. असं काय जास्त हेवी किंवा असं काहीतरी वेगळं लावलंय असं नाही वाटत आहे. सुंदर आहे. आणि बाय द वे मेकअप पण माझा मस्त झालाय. तुम्ही पण सांगा तुम्हाला कसा वाटला. आता मी लिपस्टिकचा तो पटकन व्हिडिओ लावतानाचा करून घेते, देन मग आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करा. ओके. आणि जे केसांचं आपण इथे टाय केलं होतं ना, त्याच्यामुळे केसांचा आकार वकार बदललेला आहे पूर्ण. सो आता मी मस्तपैकी केस सेट करते आणि मग आपण भेटू. अरे यार, आणि काय आपला जो प्लग आहे ना शॉपचा तो इकडे आहे, त्यामुळे मी इथं बसली. आता इथूनच मी हेअर्सचं जे करायचं असेल ते करते. आता जास्त नाही, फक्त जिथं जिथं शेप बिघडलाय ना तिथंच फक्त मी करणार. सोशल मीडियावरून पैसे कमवायसाठी नेहमी फॉलोअर्स जास्त असले पाहिजेत असं नसतं. कमी फॉलोअर्समध्ये सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. मग तुमचे फॉलोअर्स 1000 जरी असतील तरी सुद्धा, आणि 1000 वाल्यांना सुद्धा हे प्रोडक्ट मिळू शकतात. त्यामुळं वाय नॉट, तुम्ही का नाही करत आहे, तुम्ही सुद्धा करा. आणि कसं करायचं काय, तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ देत मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला सर्वांना रिप्लाय देईन. तर तुम्हाला कोणत्या गोष्टीची इन्फॉर्मेशन हवी आहे ती तुम्ही मला विचारू शकता कॉमेंटमधून, आणि मी त्याच्यावरती तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन नक्की येईन. तुम्हाला काय काय हवं आहे, कशावरती व्हिडिओ हवे आहेत ते तुम्ही पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या अकॉर्डिंग मी तसे व्हिडिओज बनवेन तुमच्यासाठी.
तर तुम्ही पण असे फ्रीमध्ये मेकअपचे PR पॅकेजेस, कपड्यांचे, शूजचे असे प्रत्येक प्रकारचे पॅकेजेस मिळवू शकता. मग ते सुरू कसं करायचं, काय करायचं हे बरेच क्वेश्चन येतील आता तुमच्या समोर. त्यासाठी मी युट्यूबला वेगवेगळे व्हिडिओज टाकत असते ज्याने तुम्हाला हेल्प होईल. आणि तरीही तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील की कसं सुरू करू, काय करू, त्याच्यासाठी काय काय गोष्टी लागतील, तरी सुद्धा तुम्ही मला कॉमेंट करू शकता. मी तुमच्यासाठी तो देखील व्हिडिओ घेऊन येईल. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला ना? जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि याच्या पुढचे व्हिडिओज तुम्हाला कसे पाहायला आवडतील, म्हणजे कशा रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील किंवा कोणत्या गोष्टीवरती मी व्हिडिओ बनवावं असं तुम्हाला वाटते ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मी त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन यायचा नक्की प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. असेच मस्त व्हिडिओज येत राहतील. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. आवडला असेल तर छानशी एखादी कमेंट करा आणि व्हिडिओ भरपूर शेअर करा. थँक्यू. भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.